तुकाराम मुंडेंची बदली करू नका, त्यांनी चांगला दणका दिलाय, जरांगे पाटील यांनी म्हटलंय. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय. कोल्हापूर. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी भेट देऊन समर्थन केलं. त्यानंतर आज शाहूनगरी कोल्हापुरात जरांगे पाटील पोहोचले असून मराठा आरक्षण आणि कोल्हापूर सातारा गॅझेट संदर्भात त्यांनी मागणी केली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या समवेत पत्रकार परिषद घेत त्यांनी पुन्हा एकदा कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. तर सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंच्या धडाकेबाज कारवाईचंही त्यांनी कौतुक केलं आहे. तसेच तुकाराम मुंडेंची बदली करू नका अशी मागणी देखील त्यांनी शासनाकडे केली आहे. धडाकेबाज IAS आणि आपल्या सततच्या बदल्यांमुळे प्रशासनातही वचक असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंडेंची महिनाभरापूर्वीच राज्याच्या अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली. राज्यभरात त्यांच्या कामाचा इम्पॅक्ट दिसत आहे. महिन्याभरात त्यांनी केलेल्या धडक कारवाईने अवैध गुटखा विक्रेते, भेसळवाले, हॉटेलवाले, मेडिकलवाल्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. दुधातील भेसळीवरूनही राज्यभरात शेतकऱ्यांकडून तुकाराम मुंडेंच्या कारवाईचं स्वागत होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारने तुकाराम मुंडेंची बदली करू नये अशी मागणी शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांकडून होते आहे. तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. कोल्हापुरातून त्यांनी आज ही मागणी बोलून दाखवली. आता तुकाराम मुंडे साहेबांनी कामाचा चांगला दणका दिलाय. आता दुधाचे भाव वाढत आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सांगितलं आहे की तुकाराम मुंडे यांची बदली करू नये असं म्हणत तुकाराम मुंडेंची बदली न करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी दुसऱ्यांदा बोलून दाखवली आहे. या तुकाराम मुंडे साहेबांनी जे धडकेबाज कारभार सुरू केला आहे, अरे ते चांगलं आहे ना. शेतकऱ्याच्या दुधाला, मालाला भाव येणार आहे त्याच्यामुळे. कारण भेसळ बंद झाली की दुधाचे भाव वाढणार आहे, म्हणजे शेतकऱ्याचाच फायदा होणार आहे. पण सरकारला एक सांगणं आहे, त्यांची बदलीचे लफडे आता जरा बंद करा. तिथं राहू दे जरा. त्यांना जर बऱ्याच दिवस राहील ना, भेसळ करणारा नीट करतील ते. पुन्हा त्यांची बदली करायच्या भानगडीत पडू नका. नाही, सरकारच्या मागं लागा बरं का मी. तुम्ही जर त्याच्या बदलीच्या भानगडीत पडले तर काय नेमकी भूमिका पुढच्या आंदोलनाची त्याच्यातून ठरणार आहे? मला नाही वाटत आता सरकार आंदोलन करू दे. मला वाटत नाही असं. कारण ते आता मला वाटतं 22 तारखेला सातारा संस्थांच्या गॅजेटवरती अहवाल मागवला आहे, त्याच्यावरती चर्चा करतील. आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेटियर सुद्धा येतील. श्रीमंत शिवराजे महाराज साहेबांचंही म्हणणं होतं की हे गॅजेट गेलंच पाहिजे. मग मी भेटीलाच त्यांच्या चाललो आहे. गॅजेटविषयी चर्चा करणार कोल्हापूरच्या. आणि तिथून पुढं सातारा संस्थान, कोल्हापूरचं आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्या प्रमाणपत्राविषयी आता 22 तारखेपासून काय सरकार प्रक्रिया करते ते बघणार आहे. पण मी खात्रीनं सांगतो, मला नाही वाटत मराठ्यांच्या संदर्भात आता सरकार आंदोलन करण्याची वेळ येऊ दे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.